हॅलो हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा स्पेशल असणार आहे, तर एक सरप्राईज स्पेशल असा ब्लॉग आहे. तर काय आहे तर चला पाहूया आपण आज काय सरप्राईज भेटणार आहे. तर इथं पाहू शकता, इथे आमचे कारभारी आलेले आहेत. त्यांनी माझा बड्डे होता उद्या, तर त्यांनी रात्रीच केक माझ्यासाठी सरप्राईज आणलं. तर ते मला काही दाखवलं नाही त्यांनी. तर नंतरला मग रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरला आम्ही केक असा कटिंग, त्याच्यानंतरला 12 वाजता आम्ही केला बड्डे सेलिब्रेशन रात्री. तर इथं बघा माझ्या मुलीचं काय चाललं होतं, त्याच्यावरती त्या केकवरती भेटलं होतं एक वॉलेट, म्हणजे छोटीशी पर्स भेटली होती, ती तिचं घ्यायचं काम चालू होतं. इथं माझं काम चालू होतं केक त्याचं काढायचं त्याला, कारण का भरपूर सारं चिकट टेप लावलेले असतात, ते काढायचं काम चालू होतं माझं. तर त्याच्यानंतरला केक वगैरे मस्ताचं एवढे चिकट चिपटून ठेवलं होतं, जसं काय तो केक कुठं पळून जाणार आहे त्या बॉक्समधून असं लावलं होतं. तर फायनली तो उघडला आणि उघडल्यानंतरला छान असा माझा फेवरेट असा केक मला भेटला, जे करून मला फक्त डार्क चॉकलेट केक आवडतो. तर पाहू शकता इथं छान, म्हणजे मला चॉकलेटमध्येच आवडतं, दुसरा मला फ्लेवर आवडत नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी स्पेशल असा मला खूप आवडला तो केक आणि मी दोन दिवस तो खाल्ला पण. तर त्याच्यानं रात्री कट केल्यानंतरला केक कट झाला, त्याच्यानंतरला छान असं सरप्राईज भेटलं मला आणि छान पण वाटलं मला. तर त्याच्यासाठी माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू पण, कारण का त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज मला दिलं. ते मला काही जास्त काही असं नको असतं, पण हेच जे काय आहे तेच खूप लाखमोलाचं आहे. तर त्याच्यानंतरला आम्ही सगळ्यांनी केक वगैरे थोडासा खाल्ला, कारण का जेवण वगैरे झालं होतं. तर 12 वाजता म्हटलं तर एवढं काही जास्त हे होत नाही, तर थोडा केक वगैरे खाऊन झाला. त्याच्यानंतरला बड्डे जो होता तो उद्या होता माझा, पण रात्री थोडं सेलिब्रेशन करा, कारण का आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो बाहेर, त्याच्यामुळं आधीच सेलिब्रेशन केला. तर इथं केक लावायचं काम चालू होतं. मला तोंडाला केक लावलेला अजिबात आवडत नाही, कारण का ते खूप चिकट होतं. त्याच्यानंतरला पाहू शकता हे दिलं माझ्या मुलीने मला गिफ्ट, काय दिले पाहू शकता तुम्ही. तर तिने असे थोडे पैसे जमा करून ठेवले होते आणि ती बड्डेला, तर तिला मी अशीच एकदा बोलले होते की दिवाळीला मला एक अशी साडी घ्यायची आहे, चंद्रकोर साडी. तर ते तिने म्हणजे हे केलं होतं आणि ती काय मी घेतली नाही, म्हटलं घेऊ परत कधीतरी. तर तिने हा पाहू शकता, आणि तिला हा कलर माहीत होता की हा मम्माला कलर हवा आहे. तर हा कलर तिने घेऊन आले माझ्यासाठी. खूप भारी वाटलं माझ्यासाठी, खूप भारी होते हे गिफ्ट. आणि ही साडी चंद्रकोर साडी आहे आणि त्याबद्दल खूप म्हणजे मला खूप भारी वाटले ते. आणि हे होतं, म्हणजे जे हे पण नव्हतं केलं ते आपल्याला भेटलं. तर ते आता तर केक वगैरे मला ते मी तोंड धुवून काढलं, त्यानंतर पहिल्यांदा पुसलं ते, कारण का ते हे झालं होतं चिकट. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पाहू शकता आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी बाहेर गेलो होतो. ते कुठे गेलो होतो त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आम्ही गणपतीला गेलो होतो आणि अजून कुठे गेलो होतो ते पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा लेट टाकला आहे मी, कारण का एडिटिंग करायला थोडासा म्हणजे वेळ नव्हता म्हणून टाकलेला आहे. तर इथं चेहरा वगैरे मी पहिल्यांदाच हे करून घेतला. त्याच्यानंतरला संध्याकाळची कोण आलं माझ्यासाठी अजून एक सरप्राईज गिफ्ट घेऊन. तर इथं पाहू शकता, इथं आहे माझी फ्रेंड, जी की जीवाभावाची आहे, जी कुठलंही नातं नाही आमचं, रक्ताचं नाही, मासाचं नाही, कसलंही नाही आहे. पण तिने म्हणजे माझ्यासाठी, ती एवढा लांब राहते तर तिकडनं ती मला केक घेऊन आली संध्याकाळी. तर आम्ही खूप थकलो होतो त्या दिवशी, त्याच्यामुळे आम्हाला काय बाहेर जायला सुद्धा इच्छा नव्हती. आम्हाला जायचं होतं हॉटेलला, पण तेवढी इच्छा राहिली नव्हती, इतकं थकलो होतो आम्ही, कारण का आम्ही त्या दिवशी पूर्ण दिवस फिरलो, त्याच्यामुळं खूप थकायला झालं. संध्याकाळी फक्त आम्ही मग जास्त काही नाही, बाहेरून थोडंसं काय राईस वगैरे मागवला, तेच खाल्ला. त्याच्यानंतरला तर केक घेऊन आले, तर तिचं सारखं चाललं होतं आणि तिला जायचं होतं लगेच, त्याच्यामुळे मग ती बोलली कट कर केक. तर चेहरा मी असं म्हणजे काहीच केलं नव्हतं, फक्त असं मग केस थोडीशी खाली सोडली आणि ड्रेस थोडा चेंज केला. नाही तर माझा चेहरा पाहू शकतात किती म्हणजे थकल्यासारखा झाला होता. आणि ही तिची मुलगी आहे, तर त्यांनी सुद्धा मला चॉकलेटचाच केक आणलेला होता. तर कसं वाटलं तुम्हाला, कारण का माझे जे सख्खे आहेत ना,
ते कधीच म्हणजे येत नाही माझ्या बड्डेला किंवा कशालाच कधी येत नाही. पण जे आपण बोलतो ना सख्यांपेक्षा ना मानलेली नाती खरंच खूपच भारी असतात आणि ते आपल्याला काही न करता काही न घेता देता सुद्धा आपल्याला ते हे करतात, आपल्याकडे येता जातात. खरंच त्याचंच एक उदाहरण आहे ते म्हणजे हे. तर खूप भारी. आणि त्याच्यानंतर आम्ही तो केक कटिंग केल्यानंतरला केक वगैरे कापला, थोडीशी मस्ती झाली केक खायची. तर केक दिवस ते खाल्ल्यामुळं गोड खूपच कसं तरी होत होतं म्हणून मी नाही खाल्ला केक. तर केक कापून झाल्यावर खाणं चारण्याच्याच याच्यामध्ये मजाक मस्ती झाली. त्याच्यानंतर संध्याकाळी मागवला थोडाच म्हणजे मुलीला खायचं तर पिझ्झा, तर मग पिझ्झा मागवला. तर इथं चालली होती आमची पिझ्झा पार्टी. तर थोडंसं पिझ्झा